सुस्वागतम. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित अध्यापक ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन तासगाव. आकारिक मूल्यमापन विषय S1 भारतीय समाज व शिक्षण. प्रशिक्षणार्थींना मोनाली शहाजी मुरे. हजेरी क्रमांक 20. मार्गदर्शक प्राध्यापिका श्रीमती थोरबोले आरती मॅडम. प्रेरणा प्राचार्य श्री शेट्टी SSS. ICT बालकाच्या पालनपोषणाच्या पद्धती. स्तनपान जन्मापासून 6 महिने पूर्ण होईपर्यंत बाळाला निव्वळ स्तनपान द्यावे. आईच्या दुधाव्यतिरिक्त काहीही देऊ नये. उदाहरणार्थ गाईचे दूध, मध, साखर पाणी, गुळ पाणी, दूध पावडर, पाणी, बालकडू, गुटी, फ्राय पावडर, पारंपरिक औषधे इत्यादी दिवसात 8-10 वेळा स्तनपान द्यावे. बाळाला त्याच्या मागणीप्रमाणे अंगावर दूध पाजावे. शक्यतो 2-2 तासाच्या अंतराने पाजावे व रात्रीसुद्धा पाजावे. यासाठी दिवसभरामध्ये व रात्रीमध्ये आईचे 4 तास जातात. म्हणून कुटुंबाने आईला इतर कामांपासून मुक्त ठेवावे. स्तनपानाचे महत्त्व वाढवण्यासाठी नवनवीन संकल्पना उदयास आल्या आहेत. त्या कोणत्या ते पाहू. हिरकणी कक्ष किंवा स्तनपान कक्ष. स्तनदा आईस घराच्या बाहेर गेल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी प्रवासात आपल्या बाळाला सन्मानपूर्वक व एकांतपणे स्तनपान करू शकत नाहीत. अशा वेळी पर्यायी म्हणून बाटलीमध्ये दूध भरून बाळाला दूध पाजताना दिसतात किंवा काही वेळा माता आपल्या बाळाला स्तनपान करणे टाळतात. यातच बालक उपाशी राहण्याची शक्यता असते अथवा कुपोषितही होऊ शकते. म्हणून बाळाला सन्मानपूर्वक स्तनपान करण्यासाठी राज्यातील प्रमुख बसस्थानकावर व काही शासकीय कार्यालयांमध्ये हिरकणी कक्ष अथवा स्तनपान कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. म्हणजेच बसस्थानकावर स्वतंत्र खोली निर्माण करण्यात आली आहे. शिवाय शासकीय रुग्णालये, धार्मिक देवस्थळे इत्यादी ठिकाणी व प्रवासी स्तनदा मातांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी ग्रामपंचायत, पंचायत समिती पुढाकार घेऊन हिरकणी कक्षाची स्थापना करतात. अशा पद्धतीने स्तनदा माता आपल्या बाळाचे सन्मानपूर्वक पालनपोषण करू शकतात. अशा प्रकारे हिरकणी कक्ष विविध ठिकाणी बसवलेले असतात. त्याला हिरकणी कक्ष किंवा स्तनपान कक्ष असे म्हणतात. धन्यवाद.